कामकाजाला अधिक गतिमानता आणली पाहिजे. लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या सेवा दिल्या पाहिजेत. कोल्हापूरचं CPR हॉस्पिटल हे जिल्ह्यातल्या सर्व लोकांचं महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं आरोग्याचं मंदिर आहे. इथं दिरंगाई होणं, डॉक्टरांच्याकडून उशीर होणं किंवा कार्यालयीन कामकाजामध्ये उशीर होणं या सगळ्याचा परिणाम हा पेशंटवर होतोय. त्यामुळे याबद्दलची सूचना आणि जे लोक कामचुकार असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल आज डीन आणि त्यांच्या सगळ्याच HODना आपण सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः जी काय महात्मा फुले जीवनदायी आरोग्यदायी योजना आहे त्याच्यामध्ये होत असणारा पेशंटचा उशीर, खाजगी लॅब आपल्याला ज्या पद्धतीने काल सुद्धा एक पेपरला बातमी आली, हा अतिशय गंभीर विषय आहे. इथून पेशंट रेफर होता कामा नये, तर इथं सगळ्या राईट सर्व्हिसेस मिळायला पाहिजे. त्यासाठी संबंधित विभागांना सुद्धा त्यांच्या कामकाजाचा आढावा पुढच्या महिनाभरामध्ये आपण घेतोय आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेचं मंदिर असणाऱ्या CPRच्या कामकाजामध्ये अधिक गतिमानता आणण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. माणसाकडून जे लगेच तपासणी केली कळलं आले, कारण ज्यांच्याकडे पैसे पण नव्हते त्यांना ऑनलाईन करण्याची जास्त त्रास दिला गेला. कारण बीड मधले एक ऊस कामगार आला, त्याची परिस्थिती असताना त्याने एक 11 शर्ट गेला. आज 3 म्हणजे डीनना मी सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 3 विभागातल्या सगळ्या लोकांच्या वरती चौकशी नेमणं आणि चौकशी करून कारवाई करणं. त्यातला पहिला भाग आहे ज्याचा उल्लेख आपण केला, त्या लॅब तपासणीमध्ये ज्या पद्धतीने खाजगी लॅब इथे येत आहे त्यांचं धाडस कसं होतंय, त्या कशा पद्धतीने त्यांना कोणी प्रवेश दिला, त्यासाठी संबंधित विभागाची संपूर्ण चौकशी करून त्याचा अहवाल त्यांनी द्यायचा आहे. दुसरं, महात्मा फुले आरोग्यदायी योजना जी आहे ती अतिशय महत्वाकांक्षी आणि लोकांना एकही रुपये न देता मोफत अशा पद्धतीच्या योजनांसाठी महत्वाकांक्षी योजना म्हणून शासनाची योजना आहे. पण दुर्दैवानं महिनाभर त्याच्यावरती उपचार होत नाहीत. 7 लोकांच्या सह्या लागतात. आज ह्या सह्या कशासाठी लागतात, कोणी नेमल्या त्या सह्या आणि उशीर का केला त्याच्याबद्दलचे सुद्धा चौकशीचे आदेश आपण दिलेत. संबंधित जे असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी नामदार मुश्रीफ साहेबांकडे आणि संबंधित विभागाच्या लोकांकडे आपण सूचना देणार आहोत किंवा त्यांना विनंती करणार आहोत आणि कारवाई होईल निश्चितपणे. आणि तिसरं त्याच्याबरोबर असं आहे की आपल्याकडं समाजसेवा अधिकारी इथं सोशल वेलफेअर ऑफिसर असतात की जे 13 किती लोक आहेत आपल्याकडे, 13 लोक आहेत, 11 लोक आहेत. या 11 लोकांचे अधीक्षक आणि त्यांचे समाजसेवा जे काही अधिकारी आहेत या सगळ्या लोकांनी इथं आलेल्या पेशंटला राईट सर्व्हिसेस देण्यासाठी योग्य त्या पद्धतीचं काउन्सिलिंग, मार्गदर्शन आणि अगदी चांगल्या पद्धतीच्या सेवा द्यायच्या आहेत. मला स्वतःला आणि मला वाटतं सगळ्याच पेशंटला सुद्धा अजून हे समाजसेवा अधिकारी कधी दिसलेले नाहीत. बाहेरच्या बाजूला त्या सगळ्यांच्या केबिन्स करणं आणि त्यांनी सगळ्यांना मदत करणं या सगळ्या गोष्टींसाठीच्या सूचना दिल्या, त्याची कारवाई होईल. 1 महिन्यानंतर आपण इथे एक बैठक घेणार आहोत. ती बैठक आढावा बैठक नसणार, तर पेशंटचे सगळे जे काही एकूण रिपोर्ट्स आहेत, पेशंटचे अनुभव आहेत, त्या सगळ्यांच्या बद्दल CPRच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जे काही एकूण कामकाज चाललंय त्याच्याबद्दलच्या सगळ्या पेशंट असतील, सामान्य नागरिक असतील, त्यांच्या सुद्धा व्यथा, कारण आम्ही जनता दरबार घेतोय त्याच्यामध्ये महसूल विभागाचा असेल, वन विभागाचा असेल, सहकार विभागाचा असेल, वीज विभागाचा असेल, सगळ्यांचे आढावा घेतोय. परंतु ज्यावेळेला पब्लिकच्या प्रतिक्रिया इथे सुद्धा घेऊ तेव्हा निश्चितपणे CPR मधलं काम अजून गतिमान होण्यासाठी सर्व नागरिकांच्या सूचना सुद्धा करतील. PCPNDT ऍक्ट अधिक गतिमान केलेला आहे, कडक केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यावरती भविष्य काळात मोका सुद्धा लागणार आहे अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स आपण केलेत. आणि केवळ इथंच नाही तर अजून महाराष्ट्रभरामध्ये सगळीकडे छापे पडणार आहेत. कारण मुलींचा दरवेळेला घटणारा जन्मदर हा सगळ्या महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप काळजीचा विषय आहे. त्यामुळे याच्याबद्दलची स्पष्टता आणि याच्याबद्दलच्या कारवाई आपण भविष्य काळात महाराष्ट्रात सगळीकडे बघा. खरं तर अशा पद्धतीचे जर दाखले कोण देत असतील तर त्याच्याबद्दल रिपोर्ट्स घेणं आणि त्यावरती कारवाई करणं अपेक्षितच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात कुठेच उशीर होणार नाही. जे चुकीचं असेल त्याच्यावरती कारवाई निश्चित होईल. आता जे नियम CPRला आहेत तेच नियम ग्रामीण रुग्णालय असणार आहेत, तेच नियम PSCला असणार आहेत. तिथल्या आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने, तिथल्या स्टाफनं या पद्धतीनं रेफरल नाही करायचं, तर त्यांनी तिथं सेवा द्यायची आहेत. आता आमच्याकडे CS इथं माझ्या सिव्हिल सर्जन आहेत, रेफरल ऑडिट करता येते आणि ज्या पद्धतीने कोणी रेफरल ऑडिटमध्ये ज्या जाणीवपूर्वक केले त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होईल. शेवटी एवढ्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर, एवढ्या सगळा स्टाफ, ही सगळं मॅनपॉवर आणि आम्ही एवढा खर्च करतोय ते लोकांना राईट सर्व्हिसेस देण्यासाठी, रेफर करायसाठी नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल, CPR असेल किंवा तिथले PSC असेल, जो रेफर करेल त्याला कारवाईला तो पात्र ठरेल. 35 लाखापर्यंत नाही, आताच आपण त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या सुधारणा केल्यात की ज्या सुधारणांमध्ये 5 लाखापर्यंतची योजना आहेच आणि विशेषतः 75 पेक्षा वर्षाचे जास्त जर ज्येष्ठ नागरिक असतील तर 10 लाख रुपयेपर्यंत आणि त्याचबरोबर विशेष आजारासाठी आपण अगदी 5 लाखापासून ते 22 लाखापर्यंत सुद्धा काही विशेष जे आजार आहेत त्या सगळ्या आजारांसाठी 22 लाखापर्यंतचे सगळे मोफत अशा पद्धतीचे संपूर्ण त्याची खर्च द्यायची जबाबदारी शासनाने उचललेली आहे आणि त्याचा निर्णय निर्गमित झालाय, GR निर्गमित झालाय. त्याप्रमाणे आता कारवाई सुरू आहे.